श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। दासबोध ग्रंथ का वाचावा? दासबोध हा असा एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन अशी पठडीतली टिपिकल न होता एका स्वभावसुलभ प्रश्नाने होते। कोणताही ग्रंथ हाती घेताना आपल्या मनात सर्वप्रथम काय येते हो, किंवा काय यावे? तर या ग्रंथाचे नाव काय, यात काय विषय मांडलेले आहेत, याचे सार काय, मी हा ग्रंथ का वाचावा? वाचकांची हीच मनोवृत्ती ध्यानात घेऊन समर्थ दासबोधाची सुरुवात दासबोध लिहून घेणार या कल्याणस्वामींच्या अर्थात प्रातिनिधिक श्रोत्यांच्या एका प्रश्नाने करतात। श्रोते पुसती कोण, ग्रंथ काय बोलिलेय, जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? हा कोणता ग्रंथ आहे, याचे नाव काय, यात प्रामुख्याने काय सांगितले आहे, हे ऐकून मला काय मिळणार आहे? लगेच पुढच्या चोवीत समर्थ या प्रश्नाचे उत्तर देतात की बाबा रे, ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भागतेमाग। या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे। हा ग्रंथ गुरु शिष्य संवादात्मक स्वरूपात आहे आणि यात मुख्यत्वे करून भक्तिमार्गाचे विस्तृत विवेचन मी केलेले आहे। काय दूरदृष्टी आहे पहा लेखकाची। पुस्तक लिहिण्यापूर्वीच त्या पुस्तकाचे ध्येय व नाव निश्चित आहे। ग्रंथाची सुरुवातच इतकी लॉजिकल व विवेकपूर्ण आहे, याचा अर्थ नक्कीच यातील लिखाण हे निश्चयात्मक व विवेकपूर्ण असणार याची खात्री वाचकांना पहिल्या दोन ओव्यांतच पटते आणि तो पुढे मोठ्या उत्कंठेने वाचू लागतो। नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान म्हणजे काय, वैराग्य कसे असते, अध्यात्म म्हणजे काय, या सर्वाचा उहापोह मी इथून पुढे केलेला आहे असे सांगत श्रीसमर्थ पुढे या ग्रंथाच्या लिखाणासाठी वापरलेल्या अनेक संदर्भ ग्रंथांची मोठी यादीच सादर करतात व या ग्रंथातील म्हणणे खोटे सिद्ध करायचे असेल तर वरील सर्व ग्रंथ खोटे मानावे लागतील अशी मेखही मारून ठेवतात। दासबोधात आपल्या दैनंदिन आयुष्यात स्पर्श करणारे अक्षरश शेकडो विषय येऊन जातात, पण तो वाचण्याचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे याच्या वाचनाने वाचकाला जन्मापासून पडणार या खालील काही प्रश्नांची ठोस उत्तरे मिळतात। 1. मी कोण आहे? 2. मी इथे जन्माला का व कसा आलो? 3. माझ्या जन्माचा हेतू काय? 4. देव म्हणजे काय? 5. देव कसा आहे व काय करतो? 6. मूर्तिपूजा खरी आहे का? देव खरंच दर्शन देतो का? 7. आत्मा म्हणजे काय? 8. मृत्यूनंतर जीवाचे काय होते? 9. ही सृष्टी निर्माण कशी झाली? 10. मुक्ती म्हणजे काय? ही यादी न संपणारी आहे। फार दूर कशाला जायचे? दासबोधाची नुसती अनुक्रमणिका जरी पाहिली ना तरी त्यात आलेल्या सर्व विषयांची यापैकी कल्पना येते। राजकारण, समाजकारण, अर्थकारण, राष्ट्रकारण, अध्यात्म, लोकस्वभाव, सृष्टीरचना, साहित्य, संगीत, व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापन, प्रयत्नवाद, ध्येयनिष्ठा, ज्ञानवाद, धर्म, विवेकवाद, चातुर्य लक्षणे, धूर्तपणा, दिनचर्या, साधनेची मूलभूत तत्त्वे, गणित, विज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पती विज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल हो इतकेच काय अगदी तत्कालीन लोक देत असलेल्या शिव्यांचीही नोंद या ग्रंथात समर्थांनी करून ठेवलेली आहे। दासबोध हा ग्रंथ 19 दशकांमध्ये विभागलेला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत। मूळ ग्रंथ अत्यंत सोप्या मराठी भाषेतच असल्याने मराठी बोली भाषा येणार या कुणालाही तो सहज समजेल असा आहे। विशेषत समर्थकालीन अन्य पत्रव्यवहार व ग्रंथरचना पाहता समर्थांनी मुद्दाम काळाच्या पुढे जाणार या सोप्या भाषेत ग्रंथ लिहून आपला द्रष्टेपणाच अधोरेखित केलेला आहे। असो, एकेका समासात एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्व सामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना, मानवी मनाला उपदेश केलेला आहे। दासबोधातील एक समास म्हणजे जणू काही एकेका मनुष्यजन्माच्या अनुभवांची शिदोरी ठरावी इतका उत्प्रोत कल्याण संदेश त्यात भरलेला आहे। दासबोधाची रचना समर्थांनी मोठ्या कल्पकतेने केलेली आहे। यातील 200 समास म्हणजे जणू काही 200 वेगवेगळे प्रबंधच असून दासबोध हा त्यांचा संग्रह मात्र आहे। त्यामुळे हा ग्रंथ वाचताना क्रमाने न जाता मध्येच कोणतेही पान उघडले तरी नक्की काहीतरी वेगळा विषय अभ्यासावयास मिळतो। त्यामुळे एकाच बैठकीत संपूर्ण ग्रंथ वाचलाच पाहिजे असे बंधनच उरत नाही। दासबोध ग्रंथाचे पारायण देखील करतात। हा ग्रंथ वाचणारास रोकडी प्रचिती येणारच असा समर्थांचा खणखणीत विश्वास व आशीर्वाद आहे। अनायासे आपल्याला मनुष्यजन्म लाभलेला आहे, तोही या भारतवर्षात, तोही महाराष्ट्र देशात। मराठी भाषेचे ज्ञान काही विशेष कष्ट न घेता आपणास झालेले आहे। मग मागे का रहा? हा ग्रंथ प्रत्येकाने आपल्या उभ्या हयातीत निदान एकदा तरी संपूर्ण वाचावाच। दासबोध एकदा वाचलेला मनुष्य मिळतच नाही, कारण तो एकदा वाचला की पुन्हा पुन्हा वाचत रहावा असा मोह कुणालाही होतो।
समर्थांच्याच शब्दात सांगायचे तर भक्तांचे नि साभिमान्य कृपा केली दाशतीन्य समर्थ कृपेची वचन्य तो हा दासबोध श्रीराम 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मननकर्त्यास विषाद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक दोन्हीस्य समास साधक्य पाहाव्या सावकास विवरता विशेषाविशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे कराव्या स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पाहावा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।